राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे सर आपल्या सोबत आहेत। सर, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा दिवस आहे। या पक्षाची नेतृत्व आज एका महिलेकडे जाणार आहे, सुनेत्रा वहिनी यांच्याकडे। काय सांगाल त्यांना? नाही, माझ्या शुभेच्छा आहे। नक्कीच आता आदरणीय स्वर्गीय अजितदादांचा अकाली जाणं आणि पक्षाच्या माध्यमातून आणि तसंच महाराष्ट्राच्या माध्यमातून फार त्या ठिकाणी दुःखदायक होतं आणि त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंब सावरलं आहे। त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या उपमुख्यमंत्री आणि साहजिकच आहे सगळ्यांना एकत्रित करण्याच्या संदर्भातली भूमिका घेताना सुनेत्रा वहिनींना आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्त होत असेल तर आमच्या शुभेच्छा आहे आणि आमची सहकार्याची भूमिका कायम राहील। नक्कीच या पदावरती गेल्यानंतर कुठेतरी जी एक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या चर्चा होत्या किंवा अजित पवार यांची जी इच्छा होती ती असं वाटते की सुनेत्रा वहिनींकडे पक्षाची धुरा गेल्यानंतर या सगळ्या चर्चेंना पुन्हा सुरुवात होईल आणि तुम्ही त्यांच्याकडे याबाबतचा काही प्रस्ताव? आम्ही या बाबतीमध्ये चर्चा करणार नाही। शेवटी आम्ही इच्छा व्यक्त केली, अजितदादांची होती ती पूर्ण करा असं सांगितलं। काही लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला। असो, आता निर्णय त्यांनी घ्यायचा। त्यांनी काय निर्णय घ्यायचा आता ते राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर त्यांनी घ्यावा। आम्ही त्यांच्याकडून निश्चितपणाने आम्ही असं करा म्हणून सांगणार नाही, पण मला वाटतं की आम्ही अजितदादांच्या असलेल्या विचाराच्या बांधिलकीतूनच पुढाकार घेतला होता आणि तशा प्रकारच्या बऱ्याच चर्चा तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहे। मला वाटतं आता शेवटी त्यांनी निर्णय काय घ्यायचा तो त्यांनी घ्यायचा आहे। गणितं बदलतील त्यांच्याकडे धुरा गेल्यानंतर? असं आहे की त्याच राजकीय वारसा त्यांच्याकडे आहे आणि राजकारणात अजितदादांबरोबर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणामध्ये काम करताना त्यांनी सहभाग घेतलेला आहे। मला वाटतं की सक्षमतेने त्यांनी पक्ष आणि त्यांमध्ये सरकारमधली भूमिका बजावतील आणि ती बजावली तर पक्षाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं एकत्रित समीकरणं बदलू शकतात असे मला शक्यता आहे। नक्की सध्या राज्यसभेवरती कोण जाणार महाविकास आघाडीवर यावरून बरीच चर्चा सुरू आहे। पक्ष महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत नक्की काय सुरू आहे आणि शरद पवार यांनाच खरं तर पाठवलं पाहिजे किंवा ते गेले पाहिजेत यासाठी पक्षाकडनं कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहे? असं आहे की पवार साहेबांनी या असलेल्या राज्यसभेवर जावं। 60 वर्ष सलग विधानसभा, लोकसभा, केंद्र, राज्य सरकारमध्ये त्यांचा सहभाग, महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी त्यांनी केलेले योगदान लक्षात घेता किंवा महाविकास आघाडी एकत्रित करण्याच्या संदर्भातला निर्णय लक्षात घेता ते त्यांना करावं अशा प्रकारची निश्चितपणाने मागणी आमच्या सगळ्यांची आहे। शेवटी तिन्ही पक्ष बसून आम्ही एकत्रपणे निर्णय घेऊ। जो काही निर्णय होईल तो एकमताने करण्याचा प्रयत्न करू। पवार साहेबांशी किंवा सुप्रिया सुळेंशी काही चर्चा झाली आहे का या बाबतीमध्ये? स्वतः पवार साहेबांची नक्की काय भूमिका आहे? पवार साहेबांची चर्चा झाली नाही। आजच मला वाटतं ते मुंबईला आलेले आहेत। साधारणतः दोन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची चर्चा केल्यानंतर आम्ही सगळेजण मिळून पवारसाहेबांकडे जाऊ, परंतु आमच्यात एकमत झाल्यानंतर पवारसाहेबांकडे जाऊ। डीजीसीएच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी काल रोहित पवार हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये गेले होते, मात्र त्या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही। उलट त्या ठिकाणी राडा प्रोसिजर जी आहे ती पार पडत होती, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं की हा गुन्हा आम्ही नोंदवून घेऊ शकत नाही। तर असं वाटतं की त्यांनी जर हा अपघात इथं झाला नसेल तर इथं गुन्हा नोंद करायलाच्या संदर्भात असमर्थता दाखवली असेल तर बारामती आज गेलेले आहे। बारामतीमध्ये तो गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल। मला वाटतं FIR दर्ज होईल। FIR दर्ज करणं हा कायद्याने नियम बंधनकारक केलेला आहे। तो करण्याच्या बाबतीमधली टाळाटाळ झाली तर मग सरकारला आम्ही रस्त्यावर उतरून जाब विचारू। FIR झाल्यानंतर त्या कंपनीवर कारवाई झाली असेल तर त्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा ही मागणी रास्त आहे। आम्ही सुद्धा सदनामध्ये तशा प्रकारची मागणी करू। आज ती चर्चा करताना कसं करायचं याचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।